जिथं यांचं म्हणजे मुस्लिम राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये जर पर्टिक्युलरली जर काही घडलं तर हे प्रखरतेने ती भूमिका रस्त्यावरून मांडण्याचं काम करतात. म्हणून आपल्या सुद्धा मंदिरांमध्ये ज्या ज्या वेळेला अशा काही घटना घडत असतील तर आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, जसं याला ईद मध्ये जर समजतं, रमजानच्या महिन्यामध्ये जर त्याला ईदगाह मैदानावर तो खिशात जर झेंडा घालून आणला असता दुसऱ्या देशाचा, पण आजपर्यंत मला आठवत नाही की ईद मध्ये कुणी तिरंगा झेंडा फडकवला. कुणी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर कुणी बोललंय. एक तर ते उर्दू भाषेत बोलतात. आता काही काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं की उठून सुटून ते राजकारण करत बसतात. कसं राजकारण करतात? हिंदी इथं चालणार नाही, हिंदी अमुक चालणार नाही. अरे तू पहिली बोल ना, ती उर्दू चालणार नाही, ती उर्दू बंद करा. उर्दूवर बोल. एकाही शाळेत उर्दू आम्ही शिकून देणार नाही, पण उर्दूवर कधी बोलणार नाही. का? फक्त ते मतं पाहिजेत. त्यामुळे महेश दादांनी सांगितलं की काय सांगितलं महेश दादांनी की अजिबात मतं नको. महेश दादा मी सुद्धा तसंच सांगून टाकलेलं आहे, अजिबात देऊ नको, तुला मागायला येणार नाही. आणि आमचं जर एखादं असेल सेक्युलर आलं, ते आलं आमच्या वतीनं कधी तर आम्हाला सांग, त्याचं लगेच तुला सांगतो त्याची करून पाठवून देऊ तुझ्याकडे.